आई तिरुपतीला आलोय. गोविंदा 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 गोविंदा. जर्नीची सुरुवात आमची इथपासून झालेली आहे. हा आमचा सत्यम शिंदे ब्लॉगर, मेन ब्लॉगर आणि मी शिकाऊ ब्लॉगर फक्त. वा 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 कशी पोरं जमली आहे तिरुपतीला जाण्यासाठी. काय आवाज हो? आणि आमच्या जर्नीची सुरुवात झाली आहे. ही आमची टाउनशिप शंकर हिल टाउन. सध्या काय कुठं आहात आम्ही ते सर्व सांगतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सचिन बैकर. मी राहणार तोडवी पेंड रायगड. मी काही महिन्यापासून JSW विजयनगर वर्क्स इथे काम करत आहे, बेलाड डिस्ट्रिक्टमध्ये, कर्नाटक. आम्ही आता आहोत तोरणगल्लू स्टेशनवर, जिथून आमची जर्नी स्टार्ट होणार आहे. आणि ही आमची पोरं थोडं फोटोमध्ये व्यस्त आहेत. टोटल आम्ही 16 जण निघालो आहोत. सर्व जॉबवरचे रूममेट्स आणि सर्वजण वाट पाहत आहेत ट्रेनची. ट्रेन आता जवळपास. पाऊस आला पण ट्रेन नाही आली असं आमच्या मोठ्या ब्लॉगरचं म्हणणं आहे. बघूयात आता कितपर्यंत येते. 1 तास तरी अजून लेट आहे ट्रेन. सगळी दुखवटलेली तोंड. कधी एकदाची ट्रेन येते माझी. नाही तू हॅपी आहेस. ओके. कोण कोणाला पप्पी घेतोय आणि कोण कोणाला देतोय असं आहे का? ओंकार खरोखर खूप वेळ झाला, खूप वाट बघितली, शेवट ट्रेन आलीच. आणि खूप तरसलेले पोरं आपली खूप वाट बघत होते. इकडं काहीतरी पण ब्लॉगर सत्यम शिंदे. मी माझे केस सेट करण्याचा प्रयत्न करतोय, ते होत नाहीये. ओके. मी माझ्या हेअर स्टाईलिस्टला सांगितलं. ओके. भावेश पाटील, तुम्ही काही बोलू शकता का याच्यावर? बस 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 बस. लोकांना उठवायचं नाहीये आपल्याला, लक्षात ठेवा. जितेकर. आता आम्ही बल्लारी जंक्शनला आहोत. तासापूर्वी आमची ट्रेन निघाली तोरणगल्लूवरून. ट्रेनमध्ये तर शूट करता नाही आलं, उतरलो म्हणून शूट करतो. फुल क्राऊड आहे, फुल आवाज येत होता, त्यामुळे शूट नाही करता आलं. माणसं पण झोपलेली. ब्लॉकच्या नादी लागलो असतो तर मार खायला लागला असता. ठीक आहे, पुढं भेटूया आपण. सत्यम एकदा परत. चाय 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 चाय. रात्रीचे 2 वाजलेत आणि हा गुंतकल स्टेशन. तर स्टेशन आवडला म्हणून खाली उतरलो वॉक करायला. थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार आहोत. हा बघा व्ह्यू. 5 ते 10 मिनिटात आम्ही रेणीगुंटा स्टेशनला पोहोचणार आहोत. ही पोरं जरा फ्रेश होतात आमची पोरं. काही कमेंट्स चालू आहेत त्यांच्या. काहीतरी बोलू शकता का आपण? ओके ओके ओके, थांबतोय आम्ही. बिस्किट आणि आता बिस्किटचा नारा लावत आहे बुवा रोहित पाटील बुवा. आता आम्ही आहोत तिरुपती स्टेशनवर. सकाळचे 8:25 झालेले आहेत. जस्ट आता आम्ही उतरलो आहोत. ही आमची पोरं थोडी थकलेली आहेत, झोप नाही पूर्ण झाल्यात. काहीकांच्या झाल्यात, काहीकांच्या नाही आहेत. मागे पण येत आहेत. आई तिरुपतीला आलोय. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. हे आमचे टूर गाईड. आणि आता आम्ही निघालो आहोत इथून. हे आम्ही बस केलेली आहे, छोटी मिनी बस आहे. तिरुपती बस स्टँडच्या जवळच आहोत आता. बघूया आता पुढे काय होतंय. सकाळ झाली आहे, तिरुपतीला आहोत. स्टेशनला एक गाईड भेटला, आम्ही आलो. तिथून पूर्ण तिरुपती फिरणार आहोत. आता सध्या फ्रेशअप व्हायसाठी श्रीनिवासा भक्त निवास तिथं आलेलो आहोत. बाकी आमची मंडळी सर्व आता येत आहेत. आता इथून फ्रेशअप होऊन पूर्ण 4-5 मंदिरं आहेत
ते तिथं बघायचे आहेत. पद्मावती टेम्पल, गणेश टेम्पल. त्यानंतर आम्ही वेलूरला गोल्डन टेम्पलकडे जाणार आहोत इव्हनिंगला, संध्याकाळी. श्री निवासम भक्ती निवासमधून आता फ्रेश वगैरे झालो आहे. आता निघतो आहे आम्ही आणि चाललो आहे. 4-5 टेम्पल्स आहेत ते कवर करायचे आहेत. त्यानंतर आम्हाला संध्याकाळी जायचं आहे गोल्डन टेम्पलला. हे आहे ते भक्ती निवास. आम्ही आलो आहोत पद्मावती टेम्पल, तिरुपती. सर्वजण येत आहेत. हे आहे वकुला माता टेम्पल. हे आहे श्री व्यंकटेश्वर स्वामी यांचे आईचं टेम्पल. वकुला माता टेम्पल याच्या खाली हे टेम्पल आहे. इथं खाली आहे. ज्यूस प्यायला थांबलेलो, उसाचा रस, पण इथं ही मशीन बंद पडलेली आहे. या आंटी आहेत त्या खूप प्रयत्न करत आहेत चालू करण्याचा, आणि अशा तऱ्हेने चालू झालेली आहे ही आपली पोरं. काय तुम्हाला काय बोलायचं आहे? ज्यूस प्यायला भेटणार आहे. 25चा ग्लास तो 15 रुपये मध्ये देत आहेत. आनंद झाला का? खूप आनंद झाला का? सुजित ठाकूर, तुम्हाला काय आहे याबद्दल बोलायचं? कोण तुम्ही म्हणजे कोण? ओके ओके ओके, अच्छा. काहीतरी आता आम्ही आलो आहोत ओल्ड बालाजी मंदिर. बघा, तिरुपती येथील शिवशंकराचं मंदिर. चला तर पाहूया. इथे आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नाहीये. फ्रीमध्ये महाप्रसाद भेटून जातो, आणि महाप्रसाद घेतल्यानंतर जरा आपली मुलं थोडा 5 मिनिटं चिल करताना काळी दिसतात. गणपती बाप्पा रात्रीचे 12:30 वाजले आहेत. आम्ही तिरुपतीच्या पासेसच्या लाईनमध्ये राहिलो आहोत. आत्ता जस्ट पोचलोय. ही एवढी मोठी लाईन आहे. कसं होणार बघूया आता, किती वेळ लागते. फोटो काढून तुझा काय फायदा नाही. रात्रीचे 1 वाजले आहेत आणि आम्ही सर्व
पासेस आणि ही बघा लाईन लाईन बघा. आणि आम्ही आता बसलेलो हमारा टाइम है. टाइम 1:10 झालेले आहेत. 4 मिनिटं आणि 4 के साथ. आमचे नितेश दादा ठाकूर हे चहाचे चुस्की घेताना आता थोडी कॉमेडी पण करतील ते. माझ्या अंगाने ते वाटतं. नितेश दादाला सांगितलं आहे की आपली एकविरा नाही आहे ती अंगात येऊन पुढे जायला लाईन. आणि आमचे नितेश दादा ठाकूर पिसळले आहेत, जरा खवळले आहेत. यांच्यावर काही टिप्पणी आपली. भाविक नाही भावेश. आणि आता जस्ट खिडकी ओपन झालेली आहे. 2 वाजले आहेत. दर्शनाचे पासेसची खिडकी ओपन झालेली आहे. काल रात्री पासेसच्या लाईनमध्ये श्री विष्णू निवासमध्ये पासेसच्या लाईनमध्ये राहिलेलो. आम्हाला सकाळी 4 वाजेपर्यंत पास मिळाले. त्यानंतर आम्ही तिरुमलाला आलो. वरती तिरुपतीच्या वर 22 किलोमीटर घाटात तिरुमलाला आलो. सकाळी रूमच्या लाईनीत लागलो. CRO ऑफिसमधून रूमच्या लाईनीत लागलो. तिथून जवळपास 1.5 ते 2 तासात आम्हाला रूम भेटली. रूम शोधायला जरा त्रास झाला. नंतर रूम शोधली, झोपलो. पूर्ण फ्रस्ट्रेट झालेली पोरं. आता दुपारचे 2 वाजलेत. 1:45-2 उठलीत. आणि आता चाललो आहे आम्ही मुंडन करायला. सर्वजण एकत्र भेटू, त्यानंतर मुंडन करू. मुंडन केल्यावर पुढं आमचा काय पोशाख असेल पारंपरिक पोशाख तो घातल्यानंतर आम्ही जाऊ वराहस्वामी टेम्पल. इथे वराहस्वामी टेम्पल झाल्यानंतर मेन दर्शन जे आपलं वेंकटेश्वर स्वामी आहे त्यांचं मंदिराचं दर्शन घ्यायला. त्यांचे पासेस आम्ही काल रात्री तर घेतलेले आहेत, तुम्हाला सांगितलेलंच आहे. बरं पाहूया तर पुढे काय होते. नमस्कार. आता आम्ही चाललो आहोत दर्शनाला. पोशाख वगैरे घातलेला आहे. हा बघा जरा आउटफिट पोशाख आमचा. ही आमची मुलं जरा आता फोटोशूटच्या नादी आहेत. सर्वांचे टकले झाले आहेत. सगळे दिसण्यासारखे एकदम हसण्यासारखे दिसत आहेत बघा. आता आम्ही चाललो आहे दर्शनाला. लवकरात लवकर नाही गेलो तर दर्शनाला खूप लेट होईल. तसे आम्ही पासेस घेतलेले आहेत दर्शनाचे. हे आमचे टकलू सुजित ठाकूर, भावेश पाटील. शुभ सकाळ मित्रांनो. आम्ही आहोत तिरुमलाला रूम घेतली काल काय झालं ते तर सांगितलं तुम्हाला. सकाळी आम्हाला रूम भेटली पण खूप फ्रस्ट्रेट झालेलो खूपच. त्यानंतर आम्ही सकाळी रूमवर आराम केला दुपारपर्यंत आराम केला. त्यानंतर गेलो लाईनीला दर्शनाच्या लाईनीला गेलो. आमचं दर्शन पासेसमुळं जे विष्णू निवासमधून आपण परवा रात्री पासेस कलेक्ट केलेले त्यामुळे आमचं दर्शन 2.5 तासात झालं. श्री व्यंकटेश्वर स्वामींचं दर्शन 2.5 तासात झालं. कोणाला विश्वास नाही बसणार पण आमचं दर्शन 2.5 तासात झालेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही आलो, लाडू घेतला, लाडूंचा प्रसाद घेतला, रात्री जेवण केलं. ते काही ब्लॉगमध्ये शूट नाही करता आलं कारण तिथं मोबाईल अलाउड नाही आहे. सो आम्ही मोबाईल्स रूममध्ये ठेवलेले. आम्ही काल रात्री आराम केला. त्यानंतर आत्ता मी तुम्हाला रूम वगैरे दाखवतो. इथला परिसर सुंदर आहे, खूपच चांगला आहे. तुम्ही बघू शकता तिरुमला इथलं परिसर खूपच सुंदर, खूप मन मोहन जाईल पूर्ण. एवढं सुंदर आहे.
बघा कुठेच घाण नाही दिसणार, काहीच नाही, काहीच नाही. हे आमची बिल्डिंग. चल तुम्हाला दाखवतो. आम्ही वर रूम भेटलेली आम्हाला. ची रूम खूपच सुंदर आहे. ही ट्रस्ट कडून मिळते. बाल्कनी दाखवतो. फक्त 50 रुपयाच्या दरात ही रूम मिळते. बाल्कनी व्ह्यू बघा, खूपच सुंदर. हे बघा बाथरूम वगैरे मस्त आहे सर्व. फ्रीजरची पण सुविधा आहे इथे. गरम पाणी तुम्ही करू शकता. सुंदर अशी खारुताई बघा. खूपच सुंदर, खूपच सुंदर असे रस्ते. खूपच सुंदर. असं वाटतं की इकडंच येऊन राहावं. आदमी को 200 रुपये जाना तर मित्रांनो आम्ही आलेलो इथं शॉपिंगला आणि इथं थोडी बालाजीची मूर्ती घेतलेली आहे. एक का पैसा दो दिया भैया आणि 5 पीस घेतले घरी आणि थोडे 2 मित्रांना पाठवायचे मला ते. बघू अजून काय घेणार का असेल तर घेऊ. चालू आहे. बाकीचे पोरं पण सगळे घेत आहेत. हे कसं मार्केट लागतं ते तिरुपतीच्या बाहेर. खूप मोठं मार्केट लागतं आणि असं एक नाही खूप सारे मार्केट तिथं. गुलाबजामुन आहे का रसगुल्ला आहे? हे गुलाबजामुन तुला काय वाटतंय इकडे? गुलाबजामुन आवडत असतील तर खाऊन घ्या. कंदी पेढा, चांगला पेढा. अच्छा हा कंदी पेढा. ब्लॉग चालू आहे सिरियस मध्ये. तू काहीतरी बोल ना ब्लॉग मध्ये. श्रीवल्ली पडालुला. नेचर, नेचर म्हणजे तिरुपती, तिरुमला. मस्त. खूपच 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 सुंदर वाटते. पहिलं मंदिर श्रीवल्ली पडालू. आता आम्ही आलो आहोत श्रीवल्ली पडालू या मंदिराला. ओपन फ्री स्पेस आहे मंदिराची. बघूया हे मंदिर आहे. लाईन आणि हे आम्ही जेवढे पण लाईनीत टपलो आहेत ते आम्हीच आहेत. लाईक करा. नाही जेवढे पण लाईनीत आहेत ते आम्हीच आहेत. आणि सुंदर निसर्गरम्य. आणि हे श्री व्यंकटेश्वर स्वामी बालाजी यांचे पायांचे ठसे, पायांची पादुका इथं होती. क्लिअरली बघता नाही आली, म्हणजे दाखवता नाही आली तुम्हाला, पण ठीक आहे. आम्ही आता आलो आहोत रॉक गार्डनला. इथं जवळच सिला थोरनम म्हणून आहे. बघा किती मोठे मोठे दगड आहेत. ही थोडं फोटोशूट आमच्या मुलांचं. रॉक गार्डन आहे हे. आतून असं दिसतंय सिला थोरनम रॉक गार्डन. पूर्ण ग्रीनरी आहे, रॉक्स आहे तिथं. खूप चांगलं, खूप मस्त, खूप मस्त. इथे एक पिंजरा आहे, दाखवतो तुम्हाला. हा पिंजरा आहे. इकडे ठेवले आहेत कोंबडी, गावठी कोंबडी. कोंबडी आहेत, त्यांना पाणी चारा वगैरे दिलेला आहे. इथं कबूतर आहेत, हे आपल्याकडे खुल्याम आहेत आणि यांनी शो म्हणून ठेवलेले आहेत. चांगलं आहे, मस्त. यांना काचेच ठेवलेले आहेत, काचेत. खूपच मेहनतीचं काम आहे, खूपच.
आजचं शेवटचं मंदिराचं दर्शन आम्ही घेणार आहे, तर बघूयात. आणि दर मंदिराप्रमाणे या मंदिरात पण व्हिडिओ शूट अलाउड नाही आहे, तर बाहेरूनच बघू शकतो काय घेऊ शकतो. तऱ्हेने आम्ही आता पोहोचलो आहोत दोरंगलूला. सगळे टकलू होऊन आता ही कॉईल तर दिसतच असेल आमच्या JSW विजयनगर वर्क्स. हे बघा, खूप मजा आली, खूपच मजा आली. ट्रिप एकदम भारी झालं, दर्शन पण व्यवस्थित झालं, सगळं खूप भारी वाटलं. चला बाय बाय. हेल्मेट घालू नाही. पूर्ण अरे व्हिडिओ हे बघा मस्त, खूपच 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 सुंदर यांनी तयारी केलेली आहे. मारा 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 बोयाला मारा. ऋषिकेश पाटील काय हे काय हे काय. खूपच खूपच सुंदर राहुल म्हात्रे, खूपच सुंदर. आम्हाला खूप आवडलेलं आहे हे तुमचं परफॉर्मन्स, खूपच आवडलेलं आहे. अजून पोरं येत आहे. हे नीट लाव राहुल, नीट लाव. मुंजा मुंजा कोणी मारलं बघला. बरोबर आहे, बरं. या लवकर या, लवकर या. बरोबर आहे, बरोबर आहे. मुंजा आला आमचा प्रसाद पाटील, प्रसाद मुकल, सॉरी, मुंजा मुंजा.